घोडनदी बार असोसिएशनच्या वतीने आमदार श्री अशोक बापू पवार जे ॲडव्होकेट देखील आहे त्यांना या ठिकाणी आमच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची जी काही प्रगती चाललेली आहे ती पाहण्यासाठी म्हणून बोलवलं होतं. त्यानुसार आमदार साहेबांनी आज या ठिकाणी व्हिजिट दिलेली आहे आमच्या या बांधकामाला. मुळातच अनेक दिवसापासून गरज होती आणि मागणी होती, परंतु काम मार्गी लागत नव्हतं. अशोक बापू ज्यावेळेला आमदार झाले खंड आपल्याला या ठिकाणी पडला. त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की होणारं बांधकाम हे भविष्यातली वाढ दृष्टीने एकंदरीत विचारात घेता पुरेशी नाही आहे. म्हणून मग आम्ही वाढीव बांधकामाची मागणी केली. सन्माननीय हायकोर्टाने आमची मागणी मंजूर केली आणि प्रकरण पुन्हा मंत्रालयामध्ये गेलं. त्यानंतर बापूंनी प्रयत्न करून पुन्हा वाढीव 20 कोटीचा निधी टाकला, म्हणजे एकंदरीत 60 कोटीचा निधी ह्या कामावरती पडला. जसं कोर्टाचं बांधकाम वाढलंच त्या ठिकाणी कोर्ट क्वार्टर्सचं देखील वाढीव बांधकाम करावं लागलं. त्याच्यानंतरचा जो 8 कोटी रुपयाचा निधी होता तो देखील बापूंच्या प्रयत्नातून मिळाला आणि अशा रीतीने आज 68 कोटी रुपयाच्या बांधकामाची इमारत ह्या ठिकाणी शिरूर कोर्टासाठी म्हणून ह्या ठिकाणी उभी राहते. मला वाटतं की इमारतीचं काम पूर्ण झाल्यानंतर फर्निचरचं काम जर विचारात घेतलं तर काही निधी आहे 68 कोटीचा, त्याच्यात जवळजवळ 10 कोटी रुपयाची भर पडेल आणि साधारणतः 75 ते 78 कोटी रुपयाच्या दरम्यान हा सगळा प्रोजेक्ट जाईल. आणि हे सगळं बांधकाम झाल्यानंतर ह्या ठिकाणी शिरूरच्या कोर्टामध्ये ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जज आणि सिनियर डिव्हिजनचं कोर्ट, म्हणजे सर्वसामान्य लोकांना समजावं म्हणून सांगतो की जी पुण्यातली कोर्ट आहे ती ह्या ठिकाणी येतील आणि शिरूरच्या लोकांना जो पुण्याला जाण्याचा त्रास होतो तो वाचेल. आणि अतिशय अशी चांगली गोष्ट या ठिकाणी अशोक बापूंच्या प्रयत्नातून साध्य झालेली, त्याबद्दल संपूर्ण आमच्या बारच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.